आयुष्यात पहिल्यांदा ॲक्वा मेट्रो स्टेशन म्हणजेच मी मुंबई सेंट्रलला आलेले आणि पहिल्यांदा ॲक्वा मेट्रो ट्रेनने प्रवास करणार आहे, म्हणजे भुयारी मार्गाने पहिल्यांदा मुंबईमध्ये राहून. सो हा प्रवास किती भारी असणार आहे तुम्हाला मी दाखवते. माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करावा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार, कारण का मेट्रोने मी आतापर्यंत घाटकोपरपासून वर्सोवापर्यंत प्रवास केला होता, पण हा माझा पहिला मेट्रो प्रवास आहे जो भुयारी मार्गाने होणार आहे. मुंबईत राहून मी केला नव्हता, तुम्ही केला का कमेंट करून सांगा. चला. आणि मुंबई सेंट्रलला हा ॲक्वा मेट्रो ट्रेन असते हे मला पहिल्यांदा कळलं. तुम्हाला माहीत होतं का? आता मी तिकीट काढायला खाली चालली आहे, इकडे या साईडला. हे बघा, याच्या आधी मी मुंबई सेंट्रलला आले होते सुरतला जाताना. वंदे भारतने माझा प्रवास होता त्यावेळेस आले होते. आता सेकंड टाईम येते, तेही भुयारी मार्गाने प्रवास करायला. चला, याचा सुद्धा पहिला प्रवास आहे आणि पण कधी केला नव्हता. तू कधी केला होतास प्रवास? पुण्याला होता ना पुण्याला. अरे ती वाली, येस येस येस, मी पुण्याला एकदा गेली होती ना, तेव्हा मी खास हा एक्सपिरियन्स घेतला होता. ओके, त्यावेळेस मी म्हटलं होतं की मुंबईला मी कधी केला नाही. सो येस, हा माझा मुंबईचा फर्स्ट आहे, म्हणजे मी पुण्याला केला आहे. चला, आता तिकीट काउंटर कुठे आहे आणि फक्त व्लॉगसाठी मी एक स्टेशनचा प्रवास करणार आहे, तेही म्हणजे मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून. सो कुठल्या स्टेशनने आम्ही कुठे जाणार आहोत, किती मागे येणार आहोत, काहीच माहिती नाही. बापरे, खरंच इतकं मोठं आहे, पूर्ण लांबलचक आहे, म्हणजे वरती जग आहे आणि मी खाली भुयारातून प्रवास करते. एसी आहे तेवढं मोठं नाही. आपण पुण्याला होतो ना, 3 वेळा खाली गेलो होतो बरोबर ना? 3 वेळा. इथे 2च वेळा मला वाटतं आलोय. पण नाही गेले. आता तिकीट घर शोधायलाच मला वाटतं वेळ लागणार आहे. हे बघा, इथे मिळालं फायनली. चला, सुरक्षा तपासणी. येस, तिकीट कार्यालय इकडे. वाव, पूर्ण AC चालू आहे, कारण श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो खाली असल्या कारणाने. सो चला, आपण तिकीट काढूया. इथे बघतोस का कुठे जायचं आहे आपल्याला? आपल्याला माहीतसुद्धा नाही कुठे जायचं आहे इथे. हे इथे बघ, इथे दिलेलं आहे. हे आपण फेविक्विकला जाऊ शकतो का? म्हणजे आपण तुझ्या इथे, तू कुठे राहतोस? बांद्रा कॉलनी. ह्यातलं कुठला आपल्याला उपयोगी येते का बघ? CST. मग आपलं नाहीच आहे ना काय? अंधेरीला जाऊया. अंधेरीला जाऊन मग आपण घाटकोपरला. आपण कुठे मलाच माहिती नाही. आपण जगन्नाथ इथे आहोत. हे बघ, आपण इथे आहोत. मग आपण HDFC महालक्ष्मी मेट्रोला जाऊया का दादरला जाऊया? दादरला जाऊन ते आपल्याला ते जवळ पाहिजे ना. मग तुला मी बोलते, आपण ना पैसे पण बघ, आपण एका विषय नाही. दादरच्या स्टेशन जवळ पाहिजे ना. ती दादर स्टेशन जवळ नाही. दादर मेट्रो, त्यांना विचारूया का दादर मेट्रो हे स्टेशनच्या जवळ आहे का? पहिल्यांदा प्रवास करताना गाईज असं होतं, आम्हाला फक्त जस्ट ट्राय मारायचं आहे की हे ॲक्वा मेट्रो कशी जाते, कसं काय, म्हणून हे ट्रायल चालू आहे. आणि कुठे जायचं तेही माहिती नाही आहे. मला हेच वाटत होतं आपण इथे जाऊया. हां, विचार. चल, सो आता आम्ही विचारतो आधी. वायफाय कनेक्ट करूया. सो फायनली मी तिकीट काढले. 120 रुपीज दोघांचे. गाईज, मी फायनली तिकीट काढले. 120 रुपये दोघांचे. आणि आम्ही जाणार आहोत फेविकॉल मरोळ नाक्याला. 1 सेकंड पहिलं मला आतमध्ये जाऊ दे. सो गाईज, एक नंबर वाटते हे. आता कुठे जायचं आहे बघा, इकडे जायचं आहे कर्ब पताडे. अरे, कोणतीच ट्रेन पकडायची ते बघा आधी. सो
फायनली अंडर मेट्रो ट्रेन मी प्रवास करणार आहे आणि आता अनाऊन्समेंट झाली आणि आली आहे ट्रेन. सो मी त्याला जाते. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे तुम्हाला. ही बघा ट्रेन. सो फायनली मी उतरली आहे मरोळ नाक्याला. आता मी इथून पुन्हा घाटकोपरची मेट्रो पकडणार. सो फायनली मी अंडर मेट्रो ट्रॅव्हल केला आहे आणि आत्ता मी इकडे मरोळ नाक्याला आले. इथून मी पुन्हा आपल्या नॉर्मल मेट्रोने जाणार घाटकोपरला. सो मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करते. मी जेव्हा चढली ना मुंबई सेंट्रलला, तिथून 1-2 स्टेशनला नेटवर्कच नव्हतं कारण अंडर मेट्रो आहे. आणि त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर नेटवर्क आलं. थोडा श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम झाला कारण ते अंडर मेट्रो आहे म्हणून. बाकी एक्सपिरियन्स ओव्हरऑल एकदम व्यवस्थित होता. सो तुम्हीही हा प्रवास करू शकता. बरेच लोक करतात. आणि व्हिडिओ आपला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.